शाळांमधल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून गेल्या 2 महिन्यात राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं। सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंकडून 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चाची घोषणा करण्यात आली। यामुळे सरकार विरोधी वातावरण तयार होऊ लागलं। हा वाद वाढत असल्याचं पाहून अखेर सरकारनं रविवारी हा निर्णय रद्द केला। आता राज्यात त्रिभाषा सूत्र कसं लागू करता येईल यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे। पण या सगळ्या वादादरम्यान त्रिभाषा सूत्राचं धोरण आणि हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतला गेला होता असा आरोप महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं झाला। विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप वारंवार केले। हे आरोप करताना फडणवीस यांनी एका समितीच्या अहवालाचा दाखला दिलाय। या समितीचं नाव आहे माशेलकर समिती। त्यामुळे आता एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, तो म्हणजे ही माशेलकर समिती होती काय? या समितीची स्थापना का झाली होती? समितीने दिलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलंय? सगळ्याचीच माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर काय आरोप केले ते बघूयात। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारत शिफारसी लागू केल्या। त्यानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय। याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्रासंदर्भात समिती गठीत केली होती। समितीचा अहवाल तत्कालीन मंत्रिमंडळाने स्वीकारला आणि अंमलबजावणीसाठी समिती बनवली। तेव्हाच्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने याला मंजुरी दिली। हा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यावर सही केली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर अशाच प्रकारचे आरोप केले। माशेलकर समितीचा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्याच काळात आला होता असंही त्यांनी म्हटलं। हा आरोप झाल्यावर उद्धव ठाकरेंकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। फडणवीसांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतून म्हणाले, तो अहवाल मंत्रिमंडळासमोर आला, त्याची अंमलबजावणी करायची की नाही यासाठी अभ्यास गट माझ्या नेतृत्वात नेमला होता, पण त्यानंतर यांनी सरकार पाडलं। ज्या शिफारशी माशेलकर यांनी केल्या होत्या त्याचं पानही आम्ही उघडून पाहिलं नाही। मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, मी अहवाल वाचलाच नाही, माझ्याकडे अहवाल आला पण सरकार गेलं, मग यांनी GR काढला असं उद्धव ठाकरे म्हणाले। महायुतीकडून होणाऱ्या आरोपांवर काँग्रेसच्या खासदार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही उत्तर दिलं। महाविकास आघाडी सरकार असताना शालेय शिक्षण विभागानं त्रिभाषा सूत्र स्वीकारलं होतं अशी अफवा पसरवली जाते। हे साफ चुकीचं आहे। ज्या माशेलकर समितीचा संदर्भ दिला जाते ती समिती शालेय शिक्षण विभागानं नेमलीच नाही, तर तो स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय। आता सरकारकडून होणाऱ्या आरोपांमध्ये आणि विरोधकांच्या उत्तरांमध्ये ज्या माशेलकर समितीचा वारंवार उल्लेख होतोय ती समिती आणि तिनं सादर केलेला अहवाल नेमका काय आहे ते बघूयात। 2020 साली केंद्र सरकारनं देशात नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP आणलं होतं। त्यानंतर 16 ऑक्टोबर 2020 ला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती। या समितीचा उद्देश होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून त्याची राज्यात अंमलबजावणी करणं। या समितीत एकूण 18 सदस्य होते। डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासह समितीत डॉक्टर सुखदेव थोरात, डॉक्टर प्रमोद येवले, डॉक्टर राजन वेळुकर, डॉक्टर विलास सपकाळ, डॉक्टर सुहास पेडणेकर आणि प्राध्यापिका शशिकला वंजारी यांसारखे अभ्यासक होते। या समितीनं ऑक्टोबर 2020 ते जून 2021 दरम्यान अभ्यास केला आणि आपला अहवाल राज्याचे तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर केला। माशेलकर समितीचा हा अहवाल 101 पानी आहे। तो 7 जानेवारी 2022 ला राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता। या अहवालावरूनच आता राज्यातल्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या माशेलकर समितीच्या अहवालात त्रिभाषा सूत्राबाबत नेमकं काय सांगण्यात आलंय ते बघूयात। यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचं अध्यक्षपद नितीन पुजार यांनी भूषवलं होतं। या उपसमितीत डॉक्टर सुखदेव थोरात, विजय कदम, डॉक्टर गणेश देवी, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, डॉक्टर दिलीप धोंडगे आणि डॉक्टर विजय पाटील हे होते। अहवालातल्या 56व्या पानावर असलेल्या कलम 8.1 मध्ये म्हटलंय की शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी ही पहिलीपासून सुरू करण्यात यावी। 1ली ते 12वी पर्यंत 12 वर्ष इंग्रजी शिकल्यानं विद्यार्थ्यांना इंग्रजीतली आवश्यक पुस्तकं समजून घेण्यास मदत होईल। याची त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल आणि त्या प्रकारच्या इतर टेक्निकल कोर्सेसमध्ये मदत होईल। यातच पुढे अहवालाच्या 57व्या पानावर म्हटलंय की आधी कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण विकसित करावं। याशिवाय 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा अनिवार्य करण्यात याव्या।
गरज असेल तर 3 किंवा 4 वर्षांच्या कॉलेज शिक्षणादरम्यानही दुसरी भाषा म्हणून इंग्रजी आणि हिंदीचं शिक्षण अनिवार्य केलं पाहिजे। खासगी शाळांना 1ली ते 12वी पर्यंत मराठी सोबतच इंग्रजी भाषेचं शिक्षण द्यायला भाग पाडण्यासाठी धोरण बनवायला पाहिजे असंही यात म्हटलंय। 101 पानांच्या या अहवालात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आणि मराठी भाषेच्या प्रसारासाठी बऱ्याच गोष्टी नमूद केल्यात, पण मुख्य वाद हा पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीवरून झालाय। आता प्रश्न हा आहे की तेव्हाच्या सरकारनं माशेलकर समितीचा हा अहवाल स्वीकारला होता का, तसंच याला मंजुरी दिली होती का? आता महायुतीतल्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारनं हा अहवाल स्वीकारला होता। त्यामुळं आता त्या नेत्यांना या सरकारच्या सध्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वेगळा दावा केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळच्या सरकारनं अहवाल केवळ स्वीकारला होता, याचा अर्थ सरकारनं अहवालाला मंजुरी देऊन त्यातल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असा होत नाही। नियमानुसार सरकारनं नेमलेल्या समितीनं आपला अहवाल जरी सादर केला तरी त्याची अंमलबजावणी करायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार सरकारकडे असतो। याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळातून घेतला जातो। त्यामुळे जोपर्यंत मंत्रिमंडळाकडून निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारनं अहवाल स्वीकारला असला तरी तो मंजूर झाला असं म्हणता येत नाही। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यानुसार तत्कालीन मंत्रिमंडळाकडून या अहवालाला मान्यता देण्यात आली नव्हती। हा अहवाल माझ्याकडे आला, पण मी तो उघडून पाहण्याआधी आमचं सरकार गेलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये माशेलकर समितीनं जो अहवाल दिला होता त्यावरच पुढे काम करत त्या कामाच्या अनुषंगानं सध्याच्या सरकारनं 2 GR काढले असं सांगितलं। माशेलकर समितीच्या अहवालात पहिलीपासून हिंदी आणि इंग्रजी शिकवण्यात यावी अशी शिफारस होती। तो अहवाल तत्कालीन सरकारने स्वीकारला असला तरी त्याबद्दल निर्णयांची अंमलबजावणी झाली नव्हती असं मवियाच्या नेत्यांकडून सांगण्यात येतंय। पण आता त्या अहवालात असलेली शिफारस, हिंदीबद्दलच्या निर्णयाला राज्यभरातून झालेला विरोध या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमका काय निर्णय घेणार? महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू होणार का? झालं तर ते कशा प्रकारे होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। हिंदी शिकवण्याबद्दलच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।